देविदास पिंगळे यांच्या संदर्भातली लॉकरची एसीबी कडनं झडती सुरू झालेली आहे। 2 दिवस हे झडती सत्र आपल्याला बघायला मिळते। जिल्हा बँकेच्या लॉकरमधनं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे। 9 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, देविदास पिंगळेंवर कारवाई बघायला मिळते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अश्विन, काल देखील त्यांच्या काही फार्म हाऊस आणि मुंबईतील एका फ्लॅटची झडती ही घेण्यात आलेली होती। यामध्ये देखील अनेक सोन्याचे दागिने आणि हे मिळून आलेले होते। आज देखील त्यांच्या सीबीएसईतील एनडीसीसी बँकेच्या लॉकरची झडती ही घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये जवळपास 9 लाखाचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने जे आहेत ते एसीबीला मिळून आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे जे आहेत की ही जी पोलीस कोठडी मिळाली आहे त्यांना अटक केल्यानंतर यामध्ये एक धक्कादायक माहिती अशी येते की काही इतर संचालक जे आहेत त्यांची देखील पुढे या काळात चौकशी करण्यात येईल की काय अशी शक्यता जी आहे ती वर्तवली येते, ते देखील एसीबीच्या रडावर असल्याचं कळतंय। त्यामुळे आता यापुढे कशा प्रकारे ही कारवाई होते त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अश्विन, प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।